सोशल मीडिया तुम्हाला हँडल करते का तुम्ही सोशल मीडियाला हँडल करताय? सोशल मीडिया आपल्याला हँडल करतोच. 2 दिवस तुझ्याकडं मोबाईल काढून घेतला तर तू राहू शकतोयस का? कालच मोबाईल कामावर फुटल्याला आज नीट करून आणला. 1500 रुपये देऊन नीट करून आणला. यूट्यूब, स्नॅपचॅटवर. किती वेळ व्हॉट्सअपला ऑनलाईन असतात? तसं बघायला गेलं तर 24 तास. बस का 24 तास पुरतात? नाहीतर असं नाही की कोरोना आला, हा मी आलोय तू माझ्यापासून सावध राहा, असं तर नाही झालं ना. अन्न वस्त्र निवारा हे कसं आपल्याला लागणार गरज आहे. तसंच सोशल मीडिया एक त्याला गरज आहे. स्नॅप्स किंवा फोटो काढून इमेजेस शेअर करायचे काय गरज आहे? माझ्यामध्ये तर गरजच नाहीये. कशाला दाखवायचं? जर एखादं ऍक्सिडेंट झालं किंवा कोण जखमी झालं, पडलं, हेल्प करण्यासाठी हात पुढे करत नाहीत, कॅमेरा पुढे करतील. असं आपल्याला रिअल फ्रेंड्स असतात त्याच्यापेक्षा जास्त सोशल मीडियावरतीच फ्रेंड लिस्ट आपली जास्त असते. वाईट गोष्टी पण युट्यूबच्या चॅनेलवरती काही रील बनवून येत असतात, तर आपण वैयक्तिक असं ठरवायला पाहिजे की सोशल मीडियाचं नेमकं काय बघायचं. आजची पिढी सोशल मीडियाशिवाय जगू शकते? नाही जगू शकत. हे जे सोशल मीडिया त्याचा पुरेपूर चांगला वापर केलाय. एकदा जोरदार टाळ्या उद्यात. ह्या दीदीनं तर फार म्हणजे रगडूनच त्याचा उपयोग करून घेतलेला. सोशल मीडिया इज नॉट इम्पॉर्टंट बट नाउ इट इट्स रिअली इम्पॉर्टंट. सोशल मीडियाला आताच्या लोकांनी खरं तर आपला फ्रेंड मानलेला आहे. की मलेशियातल्या एका व्यक्तीने माझा रिसर्च पेपर आता रीड केलेला आहे. मला कसं माहित झालं की माझा रिसर्च हा मलेशियापर्यंत पोहोचतोय. या सोशल मीडियाचा वापर मी ग्रंथालय म्हणून करतोय. आपण सोशल मीडियाचा वापर करू शकतो, पण प्रॅक्टिसवर भर दिला तरच आपण परफेक्ट त्या खेळामध्ये होऊ शकतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संचित टीव्ही न्यूजमध्ये. आज आपण पाहणार आहोत सोशल मीडियाचे चांगले आणि वाईट परिणाम. सोशल या शब्दाचा अर्थ सामाजिक असा होतो, पण खरं तर सोशल मीडिया ही समाजासाठी आहे का समाज सोशल मीडियासाठी आहे तेच आज कळेनासे झाले आहे. याच सोशल मीडियामुळे आजची पिढी जगू शकते की नाही हे सुद्धा आज माहीत नाही. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत सोशल मीडियाचे चांगले परिणाम काय आहेत आणि वाईट परिणाम काय आहेत. चला तर मग आपण पाहूयात RR कॉलेज जतमध्ये. कोण सांगू शकते सोशल मीडियाची साधने कोणकोणती आहेत? इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, सोशल नेटवर्किंग साईट, सगळे यूट्यूब. मुलं सगळ्यात जास्त कोणत्या सोशल मीडियाच्या साईटवरती? करंटली इंस्टाग्राम, स्नॅपचॅट. ते पण. याच्यामुळे वेळ खूप जातोय असं तुला वाटतंय का? लिमिटमध्ये यूज केलं तर वेळ नाही जात. त्याचा उपयोग करणं किंवा वापर करणं खरंच आज गरजेचं आहे का? आता आपल्याला न्यूज वगैरे पाहिजे असतील तर लगेच आपल्याला कळू शकतात, कम्पॅरेटिव्हली TV चॅनल्स वगैरे इंस्टाग्रामद्वारे. पण मी असं यूट्यूबच्याच व्हिडिओमध्ये एका पाहिले की जास्त व्हिडिओ बघताना किंवा मोबाईलवरती जास्त वेळ घालवताना का नाही एका मुलग्याला मानसिक त्रास झाला होता. मग सोशल मीडियामुळे मनोरुग्ण आपल्याला पाहायला मिळतात का? ते होतं ॲक्च्युली, पण आपल्यावर डिपेंड करतं आपण किती वेळ द्यायचा, किती नाही द्यायचा, काय बघायचं, काय नाही बघायचं. सोशल मीडिया तुम्हाला हँडल करते का तुम्ही सोशल मीडियाला हँडल करताय? सोशल मीडिया आपल्याला हँडल करतोच. सोशल मीडियाचा राजनीती, लोकशाहीवरचा परिणाम जीवनशैलीवरती होतो का? राजनीतीचं तर काय माहीत नाही, पण बाकीची जी मला माहिती ती सांगतो मी. कारण बघा सोशल मीडियाचे ना 2 बाजू आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं की लय बाजू आहेत सोडा, पण त्यातली चांगली घ्यायची का वाईट घ्यायची आपल्यावर अवलंबून असते. आता सोशल मीडियावर किती जर व्यावसायिकांनी आपलं धंदे एवढं बसवले आहेत की आता तुम्ही रील्सवर बघताय, कधी शाळेत न गेलेलं तर त्याचं मोठं मोठं हॉटेल आहे, त्याने कशावर बसवले? सोशल मीडियावर. आणि काय काय असे आहेत की कधी शाळेतच गेले नाहीत, त्याने आता बुक्का पैसा कमावा लागल्यात म्हणजे सोशल मीडियावरती वगैरे. हां, आणि आपला जर बिझनेस असेल, आता मला तर कुठली तर कला आहे, तर मला कला ती दाखवायची असेल तर मी सोशल मीडियावर दाखवून म्हणजे असं पॉप्युलर होऊ शकतो. किंवा माझं कुठली तर जेवण बनवायची कला आहे, तर आता बघतायची की तुम्ही टीव्हीवर बघून लाल तिखट, पांढरं तिखट ती शिकतात नाही, ती यूट्यूबवर बघून बी शिकता येते, ती बघून बी शिकता येते. आणि म्हणजे असं चांगल्या बऱ्याच गोष्टी आहेत यूट्यूबमध्ये किंवा असं सोशल मीडियामध्ये जे आपल्याला शिकता येतात. बाकीच्या बाद गोष्टी आहेत त्या शिकण्याकडे जाण्यापेक्षा चांगल्या गोष्टी शिकलेल्याच बऱ्या आहेत. आणि लिमिटपेक्षा जर जास्त बघितलं तर मग परिणाम होते. लिमिटमध्ये बघितलं तर काय होत नाही, आपलं उलट आपल्याला कुठलं तरी एखादं बिझनेस जर वाढवायचा असेल तर त्याच्या माध्यमातून आपण करू शकतो, किंवा अभ्यास सगळ्याच गोष्टी आपण यूट्यूबवर बघू शकतो. सोशल मीडियाची कोणकोणती साधने तुझ्या मोबाईलमध्ये आहेत? मोबाईलमध्ये इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअप आहे. बाकी अजून बी असतील मला बी माहित नाही. सगळ्यात जास्त यूज कोणत्या गोष्टीचा करतोस? इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक. किती तास? तसा बघायला गेली होती. 2 दिवस
तुझ्याकडं मोबाईल काढून घेतला तर तू राहू शकतोयस का? कालच मोबाईल कामावर फुटलेला, आज नीट करून आणला. 1500 रुपये देऊन नीट करून आणला. ओके, थँक्यू. सोशल मीडिया कशी आहे? सोशल मीडिया मला तर वाटतंय की खरंच म्हणजे आताच्या काळात की गरजेचं वाटतंय, कारण की आपण जर कुठं बाहेर अडचणीत असेल तर की मला वाटतं म्हणजे बाहेर कुठं अडचणीत असेल तर की म्हणजे पैसे वगैरे कुठं तर कमी पडले वगैरे तर की आपण ऑनलाईन गुगल पे, फोनपे, UPIच्या माध्यमातून की आपण हे पेमेंट वगैरे करू शकतो. पेमेंटला काय अडथळे येऊ शकतात का? येऊ शकतात की नेटवर्किंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. परत कोणकोणत्या सोशल मीडियाच्या साधनांचा तू उपयोग करतेस? व्हॉट्सअप, टेलिग्राम, यूट्यूब, स्नॅपचॅटवर. किती वेळ व्हॉट्सअपला ऑनलाईन असतात? तसं बघायला गेलं तर 24 तास. बस का 24 तास पुरतात? सोशल मीडियाचे चांगले परिणाम कोणते आहेत? सोशल मीडियाद्वारे आपण म्हणजे सेल्फ एक्सप्रेशन वाढले. आपण म्हणजे आपल्या मनातले ज्या काही भावना विचार असतात ते इंस्टाग्राम, फेसबुक अशा ॲप्सद्वारे आपण ते एक्सप्रेस होऊ शकतो. आणि त्याचबरोबर ग्लोबल कनेक्टिव्हिटी वाढली आहे सोशल मीडियामुळे. आणि त्याचबरोबर आपण बिझनेस पण करू शकतो. आज आपण बघतोय कॉन्टेंट क्रिएटर्स लाखोमध्ये पैसे कमवतात. म्हणजे एक प्रोफेशन डेव्हलप झाले सोशल मीडियामुळे. आपल्याकडे काही कला असेल, नॉलेज असेल तर ते एक्सप्रेस करून जगाला दाखवून त्यातनं पैसे कमवू शकतोय आणि आपलं करिअर बनवू शकतोय त्यामधनं. सोशल मीडियामुळे ताण, तणाव, नैराश्य आणि चिंता या गोष्टी होऊ शकतात का? हो, अगदीच होऊ शकतात. आज आपण बघतोय इंस्टाग्रामवरती सगळं असं म्हणजे गुडी दाखवलं जातं. प्रत्येक रिलेशनशिप किंवा आपल्या लाईफबद्दल जे आपण जे काही चांगलं घडतो तेच पोस्ट करतात लोक. त्यामुळं आपण जेव्हा त्या रील्स बघतो तेव्हा कंपॅरिझन होतं की ह्याची लाईफ किती चांगली आहे, हा रोज सारखं ट्रिपला जातो, याला अवॉर्ड्स भेटतात, माझ्या लाईफमध्ये हे घडत नाही आहे. त्यामुळं आपल्या डिप्रेशन, अँझायटी होऊ शकते. ओके, त्यामुळं काही गैरसमज किंवा असमाधान होऊ शकतं का? हो, म्हणजे असं आपण चॅट्सद्वारे वगैरे बोलतो तर जे आपलं फेस टू फेस कन्व्हर्सेशन होतं त्यात आणि आपण सोशल मीडियाद्वारे बोलतो त्याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे गैरसमज होतात लोकांमध्ये. चॅटिंगला सगळ्यात जास्त वेळ किती देते तर आजची तरुणाई? खूप देतात. म्हणजे व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम सगळीकडेच. असं आपल्याला रिअल फ्रेंड्स असतात त्याच्यापेक्षा जास्त सोशल मीडियावरतीच फ्रेंड लिस्ट आपली जास्त असते. म्हणजे सच्चे दोस्त तसे खूप कमी आहेत आजकाल लोकांचे. ओके, थँक्यू. सोशल मीडिया म्हणजे काय? सोशल मीडिया म्हणजे आता आपल्याला लागणाऱ्या गरजा वस्तू म्हणजे जसं अन्न, वस्त्र, निवारा हे कसं आपल्याला लागणार गरज तसंच सोशल मीडिया एक त्याला गरज आहे. सोशल मीडियाचे चांगले परिणाम म्हणजे कसे, आपल्याला जर भरती करणारा जर मुलगा असेल तर आपल्याला अकॅडमी वगैरे लावायला एवढे जर पैसे नसतील तर आपण यूट्यूबद्वारे आपण अभ्यास करू शकतो. ओके, फक्त अभ्यासच करू शकतो यूट्यूबद्वारे? अभ्यास करू शकतो. आणि अजून तर कसं आहे, माणसाला आवड असते, मनोरंजनाची आवश्यकता असते. मग ते मनोरंजन सुद्धा त्या होऊ शकतं ना. ओके, थँक्यू. वाटते तुला सोशल मीडियाचे चांगले परिणाम काय आहेत? चांगल्यापेक्षा जास्त माझ्यामध्ये वाईट परिणाम आहेत. कारण आता आजकाल सोशल मीडियामध्ये जास्त करून इंस्टाग्राम, स्नॅपचॅटचं यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल मी माझं सांगायचं झालं तर जर मी परवा दिवशीच मी इंस्टाग्राम बंद केलं तर 2 तास बंद केलं आणि त्याच्यानंतर 3ऱ्या तासाला लगेच मी ओपन केलं. कारण ना असं काहीतरी चुकल्यासारखं वाटते. आणि आजकाल असं झालं की लहान जे मुलं असतात त्यांना रडायला लागले की त्यांना गप बसवण्यापेक्षा हातात मोबाईल देतात की हां तू मोबाईलवरती काय म्हणजे बघत बस, मुलगा शांत होतोय. आणि त्यामुळे असं झालं की मुलं काय करतात की मोबाईलमध्ये गेम्स खेळत बसतात. त्यांचं मातीशी नातं तुटत चाललं असं मला असं वाटतं. म्हणजे सोशल मीडियामुळे भावनिकता कमी होते असं म्हणायचं आहे का? हा, भावनिकता पण. कारण असं झालं की घरामध्ये सगळ्यांकडे मोबाईल असते. कोणी असं नाही का, पहिला कसं सगळेजण फॅमिली एकत्र बोलत बसायचे. आता ते एवढं कमी झालंय ना की सगळेजण मोबाईलवरती, फक्त मोबाईल घरात बघेल.
ओके. सोशल मीडियामुळं भावनिक संबंध किंवा जवळचे जे आपले नातेवाईक असतील ते आपल्यासोबत लांब जाऊन, आपल्यापासून लांब जाऊन त्यांचा फक्त कॉन्टॅक्ट मोबाईलवरच राहिला आहे असं वाटतं का? होय, म्हणजे ना एक फॉर्मॅलिटी म्हणून आपले रिलेशन झालेलं आहे. कारण पहिला कसं की बाबा आपण घरी जाऊन बोलायचं वगैरे, आता कॉल आलं तर ठीक आहे तेवढंच, हा कसा आहे बरं आहे झालं, म्हणजे एक फॉर्मॅलिटीसाठी फक्त आपलं कॉन्टॅक्ट राहिलं असं मला वाटतं. भेटीगाठी कमी झालेल्या आहेत, खूप कमी झालंय. फ्रेंड्समध्ये पण असं की फक्त चॅटिंगवरती बर्थडे आलं वर्षात एकदा की थोडं हॅपी बर्थडे विश करायचं, संपलं. म्हणजे सोशल मीडियामुळे जवळची माणसं लांब आणि लांबची माणसं जवळ होतात का? आय थिंक माझ्या मते तर तसंच वाटतं मला. सोशल मीडियाचे काय फायदे असतील असं तुला वाटतं? फायदे खूप आहेत. असं म्हणजे कसं झालं की त्याचे फायदे पण तेवढेच आहेत आणि तोटे पण तेवढेच आहेत. फायदे सांगायचं झालं तर आता जे आपल्याला पुस्तक वगैरे पाहिजे असेल तर ते QR कोडद्वारे आपल्याला घेता येतं. ऑनलाईन खूप काही माहिती आपल्याला भेटते ज्याद्वारे आपल्याला आपलं नॉलेज वाढतं. तर माझ्या मते आणि न्यूजचं पण झालं की बाबा आपल्याला जर म्हणजे अर्जंट पण कोणाला कॉल लावायचा असेल, काही काम असेल तर आपण मोबाईलद्वारे ते करू शकतो. म्हणजे सोशल मीडियाचे चांगले परिणाम पण आहेत आणि वाईट पण आहेत. सोशल मीडिया हे आजकाल खूप जास्त यूज केलं जाते. त्यामध्ये येणार इंस्टाग्राम, त्याच्यावरती इंस्टाग्राम आपण शॉपिंग करू शकतोय, वेगवेगळ्या पोस्ट बघू शकतोय. टेलिग्राम हे पण एक सोशल मीडियाचंच एक ॲप आहे. त्याच्याद्वारे आपण खूप साऱ्या चांगल्या व्यक्तींना फॉलो करू शकतोय. त्यांचे नोट्स पाहिजे असेल तर आपण त्यांना रिक्वेस्ट करू शकतोय आणि ते मिळवू पण शकतोय. फेसबुकद्वारे तर जग किती जवळ आले, त्यामुळे कॉन्टॅक्ट करणं पण सोपं होते. आणि त्यातूनच बघा, जर फोनचा यूज केलं तर ते सोशल मीडियामध्येच येणारी गोष्ट आहे. आपण फोनचा ज्या पद्धतीने वापर करतोय ते आपल्यावर डिपेंडेड आहे. आता जसं तिने म्हटलं की पालक लहान मुलांना फोन देतात, पण आपणच सवय लावली ना सगळ्या गोष्टीची. आपण जर त्या मुलासमोर जर यूट्यूब त्याला लावून दिलं नाही तर तो कशाला बघेल? त्याला थोडी ना माहीत असतं की काय बघायचं आहे काय नाही बघायचं आहे. आपण शिकवतो ना, बोलायला सुद्धा आपण शिकवतो, चालायला आपण त्याला शिकवतो, सगळ्या गोष्टी आपण शिकतो. मग फोन पण आपणच शिकवला ना, तर फोनचे जसे आपल्याला पाहिजे तसे आपण उपयोग करू शकतोय. इंस्टाग्रामला उजव्या साईडला एक खाली इंटरेस्टेड अँड नॉट इंटरेस्टेड बॉक्स आलेला असतो. इंटरेस्टेड केल्यानंतर काय होतं आणि नॉट इंटरेस्टेड केल्यानंतर काय होतं? ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर मी फोन यूज करते, फक्त सोशल मीडियामधले प्रामुख्याने मी यूट्यूबच बघते, कारण मला व्हिडिओ लेक्चर्स वगैरे बघायचे असतात. माझ्या फोनमध्ये ना इंस्टाग्राम आहे, ना टेलिग्राम आहे, ना फेसबुक आहे. त्यातून जरा लांबच राहते, कारण प्रिपरेशन करण्यासाठी मोस्ट ऑफ द टाइम यूट्यूबच जास्त चांगलं वाटते मला. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. थँक्यू. त्यामुळे भावनिकता कमी झाली आहे का? हो, मी मान्य करते की सोशल मीडियामुळे भावनिकता कमी झालेली आहे. कारण अगोदर जर कन्व्हर्सेशन करायचं असेल तर समोरासमोर बोललं जायचं, किंवा जर लांबनं कन्व्हर्सेशन करायचं असेल तर लेटरनं बोललं जायचं. पण आता लेटर आणि पोस्टानं पत्र वगैरे पाठवणे या सगळ्या गोष्टी कमी झालेल्या आहेत. आणि अगोदर जेव्हा लोक पत्र वगैरे लिहित होते त्यासाठी त्यांना वाचायला लागायचं भरपूर, किंवा त्यांच्याकडं शब्दांचा साठा असावा लागायचा. पण आता तो साठा नसतो, कारण फोनमुळं, कारण ते 5 मिनिटात त्यांचं बोलणं होऊन जाते आणि त्यामुळं ते लिहायला एवढं बघत नाहीत. त्यामुळे असं मला वाटतं की भावनिकता कमी झाली. पूर्वीची लोक 100 वर्ष जगायची, पण ती पण सोशल मीडियाशिवाय. मग आजची पिढी सोशल मीडियाशिवाय जगू शकते? नाही जगू शकत. का? कारण तो त्यांचा दैनंदिन जसं म्हणतात मूलभूत गरज झाली आहे त्यांची आजची, त्यामुळे नाही जाऊ शकत. जवळपास किती तास सोशल मीडियावरती आजची तरुणाई असते असं तुला वाटतं? जवळपास ॲटलिस्ट 4-5-6 तास तरी सहज घालवतात मला तरी वाटतं, सकाळ संध्याकाळ. कारण मी आता वसतिगृहावरती राहते, मुली यूज करते तेवढा फोन, त्याच्यावरून मी सांगू शकते एवढा वेळ घालवतात ते सहज. ओके, थँक्यू. सोशल मीडिया वापरणं आज गरजेचं आहे का? माझ्यामध्ये तरी आय हॅव अ व्हेरी पेसिमिस्टिक व्ह्यू अबाउट सोशल मीडिया. आणि आता सोशल मीडिया इज नॉट इम्पॉर्टंट, बट नाव डेज इट्स रिअली इम्पॉर्टंट. आता सोशल मीडिया म्हणजे आय थिंक दॅट सोशल मीडिया इज मॉडर्न डे ड्रग्स, अँड इफ यू वॉन्ट टू गेट सक्सेसफुल इन सोशल मीडिया डोंट यूज इट, जस्ट सेल इट. अँड social media social media just like any other topic, it has upsides and downsides, but when you compare these with its downside, unfortunately dark side prevails. Like, you know, foremost simple issue is like mental health. When you scroll unlimited reels for hours on Instagram, your productivity decreases, and consequently which results into limited social interactions. And humans are social animals, and if you don't interact with people often, then it results into anxiety, depression, and which is
अँड सेव्हरल अदर मेंटल इश्यूज. आणि दुसरं एक म्हणजे पॉलिटिकल अँड सोशल इन्फ्लुएन्स मॅनिप्युलेशन. लाईक आता एक 2016मध्ये इन US प्रेसिडेन्शियल इलेक्शन देर वॉज द स्कॅन्डल नेम कॉल्ड कॅम्ब्रिज Analytica scandal, in which the firm used people's own data against them, which because to change their opinion about the elections, and which was considered as against the basic human rights. आणि आता आपल्या recently the one act was happened in Nagpur, which was basically because of the misinformation spread on some WhatsApp University people. आणि इथेच आपल्या इंडियन इलेक्शनमध्ये आणि आपले येतात इथे महान विद्वान WhatsApp युनिव्हर्सिटीचे लोक जे काही मिसइन्फॉर्मेशन बघून हल्ले करायला चालू लागतात. देर इज अ प्रोवर्ब लाईक पीपल हू हॅव हाफ ऑफ द इन्फॉर्मेशन आर मोर कॉन्फिडंट दॅन दोज हू हॅव फुल इन्फॉर्मेशन. अँड इफ यू वॉन्ट टू कंट्रोल द वर्ल्ड, you control the narrative. And social media is the best way for rumor mongers to control people's opinion and the perspective on which they see the things. So if you want to achieve your political propaganda, then you just have to tell people what they want to hear, not what they want to hear. So according to me, social media has its good sides, but also has the dark sides which we cannot understand from our normal human sides. Okay, thank you. मला असं वाटते की म्हणजे सोशल मीडिया मोबाईल हे खूप उपयोगाचं आहे, कारण की आजकालच्या पोरांना वेगवेगळे क्लास लावायचे असतात, त्यांना लावायचं होत नाही, एवढी फी भरायचं होत नाही. आपण मोबाईलवर कुठल्या पण म्हणजे स्वयं ॲप म्हणून आहे त्यावर आपण कुठलं पण क्लास करू शकतो, कुठलं पण म्हणजे यूज करू शकतो आहे. आणि परत वेगवेगळे पुस्तकं घेण्याएवढे पैसे नसतात एकेकांकडं, आपण PDF द्वारे आपण पुस्तक घेऊ शकतो. ओके, तू सोशल मीडियाचा आणखी काय काय वापर करतेस? इंस्टाग्राम, यूट्यूब, स्नॅपचॅट, व्हॉट्सॲप. ओके, स्नॅपचॅटला स्कोर किती असतो? नाही तेवढं यूज करत नाही, फक्त फोटोसाठी. खरं सांगायचं झालं तर सोशल मीडियाला आत्ताच्या लोकांनी खरं तर आपला फ्रेंड मानलेला आहे. कारण काय झालं पटकन काय झालं आपलं स्नॅपचॅट काय झालं तर लगे आपण फोटो टाकतो, स्नॅपचॅटवर लगेच स्नॅप टाकतात, तिथं गेलं तर स्नॅप, तिथं गेलं स्नॅप, आपण जेवायला लागलो तर पहिला पुरी स्नॅप टाकतात. त्यामुळं मोबाईल असा आपला एक म्हणजे असं दुसरा फ्रेंड झालेला आहे की काय झालं आपली फ्रेंड आली नाही वगैरे काय आलं नाही तर आपण लगेच फोनवर रील्स बघतो, त्याच्यातून आपल्याला आनंद भेटतं. त्यामुळे असं आत्ताच्या ह्याला असं झालं की मोबाईल म्हणजे खूप महत्त्वाचं झालं आहे लोकांना. आजची पिढी मोबाईल शिवाय जगू शकते का? नाही. का? कारण काय समजा आता आपल्यासोबत कोण नाही किंवा काय नाही तर आपण जसं मोबाईल जर आपला पडला तर आपल्याला असं कसं तर होतं. त्यामुळे मोबाईल म्हणजे असं लई महत्त्वाचं झालेलं आहे लोकांसाठी. सोशल मीडियाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो? सोशल मीडियाचा उपयोग असा खूप छान पद्धतीने उपयोग केला जाऊ शकतो. जसं की इंस्टाग्राममध्ये जसं आता प्रत्येक व्यावसायिक असं धंदा वगैरे खूप छान घालू शकतात आणि त्याच्यामध्ये जरा इन्कम पण जास्त असतं. ओके, सोशल मीडियाचे काही वाईट परिणाम असू शकतात का? असू शकतात की. कोणते? म्हणजे आता इंस्टाग्राममध्ये जसं की बघायला गेलं तर म्हणजे असं सॅड आणि खूप असे दुःखी असं रील्स बघितले जातात आणि त्याच्यामध्ये त्यात म्हणजे आत्महत्येचं पण खूप प्रकार जास्त आहे त्याच्यामध्ये. असं म्हणजे इंस्टाग्राममध्ये असं काहीच बघण्यासारखं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. ती नक्की आत्ता जसं म्हणलं की व्हिडिओ बघून एकमेकांना असं की त्यांचं व्हिडिओ त्यांची लाईफस्टाईल किती चांगली आहे त्याच्यामुळे असं डिप्रेशनमध्ये जातात. तर असं नाही की एकेकांची अशी बघून व्हिडिओ आपल्याला मोटिवेशन पण मिळतं की हां त्यांची लाईफस्टाईल चांगली आहे त्यासाठी आपण पण काहीतरी केलं पाहिजे, आपल्या करिअरमध्ये वेगळं काहीतरी केलं पाहिजे. असं बघून मला तर वाटतं की सोशल मीडिया थोडं आपल्यासाठी उपयोगी पण ठरतं लाईफमध्ये. उपयोग तसे बघायला गेले तर भरपूर आहेत. आता असंच बघा जर आपल्याला कुठं तर गावी जायचं असेल तर त्यावेळेस गुगल मॅप आपल्याला उपयोगी पडतो. कोणाची मदत न घेता आपण स्वतः आपलं लोकेशन टाकून आपण मॅपच्या आधारे आपण कुठल्याही गावी वगैरे जाऊ शकतो. तर संचित टीव्हीच्या द्वितीय सत्रामध्ये आता आपण आहोत तर चर्चा करतोय सोशल मीडियाशिवाय माणूस जगू शकतो का हा महत्त्वाचा प्रश्नावरती आता आपण राजे रामराव महाविद्यालय जत या ठिकाणी चर्चा घडवून आणतोय. बरेच विद्यार्थी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत, छान उत्तर देत आहेत. बघूयात सोशल मीडियाशिवाय आपण जगू शकतो का? हां जगू शकतोय. कारण की आता स्टडीमध्ये एखादा आपल्याला सब्जेक्टमध्ये जर एक क्वेश्चन जर आपल्याला येत नसेल तर गुगलद्वारे ते सर्च करू शकतो आपण आणि त्या गुगलद्वारे सर्च केल्यावर आपल्याला त्याची आणखीन जास्त माहिती मिळू शकते. अच्छा. आणि कोरोनाच्या काळात जर कसं असेल तर कोरोना आला हे आपल्याला सोशल मीडियाद्वारेच आपल्याला समजून आले. नाहीतर असं नाही की कोरोना आला हा मी आलोय तुम्ही माझ्यापासून सावध राहा असं तर नाही झालं ना. ते सोशल मीडिया एका ह्याच्याने फायदेशीरच आहे असं मला वाटते. तर एकीकडं फायद्याच्या आपण गोष्टी बघतो तेवढ्याच तोट्याचे सुद्धा आपण बघतोय. काय वाटतं सोशल मीडियाची दुसरी बाजू?
तर सोशल मीडियाचे आपल्यावर ते डिपेंड असते ना. आपण जेवढं टाइम आपण सेट केलं, टाइम टेबल जर आपण सेट केलं असलं तर ते आपल्याला जर 2 तास आपण जर ऑनलाईन असू शकतोय आणि 2 तास आपण जर अभ्यास केलो तर आपण टाइम ठरवू शकतो ना. ते किती ते हे की आपल्यावर असते सगळं डिपेंड. ते तुम्ही कशा पद्धतीने सोशल मीडियाचा उपयोग करता? मी जर माझं मन नाही लागलं जर अभ्यासात एक अर्धा तास मी रील्स बघू शकते, नाहीतर गाणे ऐकू शकते मी. म्हणजे गाणे ऐकल्यावर कसं आपल्याला ते गाण्याचं म्हणजे आपण ते आपल्या डोक्यात ते राहू पण शकते ना. आजकाल आपण सगळेच बघतोय की म्हणजे सोशल मीडिया तर सगळेच यूज करतात. सगळे स्वतःच्या फायद्यासाठी यूज करतात, कोणी अभ्यासासाठी यूज करतं, कोण मनोरंजनासाठी यूज करतं. सोशल मीडिया लोकशाही आणि जनजागृतीसाठी प्रभावी ठरतं का? हो, भरपूर ठरतं. का आजकाल इलेक्शनच्या वेळी पण सोशल मीडियावर भरपूर त्याचे ॲड्स वगैरे असतात. त्याच्या ॲड्सद्वारे त्यांनी काय विकसित करणार परत ते सगळं त्यांनी त्याच्यावर दाखवतात. त्यामुळे सोशल मीडिया फायद्याचं असं वाटतं तुम्हाला? म्हणजे सोशल मीडियाचे जसे फायदे तसे तोटे देखील आहेत. अच्छा. डेटा प्रायव्हसी किंवा व्यक्तिगत सिक्युरिटीसाठी सोशल मीडियाचा आपण स्वतःची काळजी कशी घ्यायला पाहिजे? ह्या प्लॅटफॉर्मवर आपण काम करतोय तर तिथं आपली प्रायव्हसी किंवा डेटा चोरीला जाऊ नये म्हणून तुम्ही कशा पद्धतीनं काळजी घेता? विशेष पासवर्ड टाकायचे, आपण पासवर्ड कोणाला द्यायचे नाही, माहिती शेअर नाही करायची. आता इंस्टाग्रामवरती आपण स्वतःचे फोटो टाकतो, स्नॅपवरती फोटो टाकतो, त्याचा AI थ्रू अनेक वेळा चुकीचा गैरवापर केला जातो. मग यावरती अटकाव म्हणून आपण स्वतः काळजी कशी घेतली पाहिजे? इंस्टाग्राम वापरतच नाही. आज सोशल मीडियाचा इतका वापर होतोय, परंतु डाटा चोरीला जाणे किंवा बरेच महत्त्वाचे कागदपत्र ह्यामुळे गहाळ होतात आणि अनेकांचे आयुष्य बर्बाद झालेले आहेत. स्वतःच्या प्रायव्हसीसाठी, डाटा सिक्युरिटीसाठी काय सांगाल सर्व आपल्या तरुण मित्रांना जे सोशल मीडिया हँडल करतात? हे बघा, when you spend most of your time in cyber security world, there is a proverb people used to say that there are 2 types of people in the world, one who knows that they have been hacked and others don't. तर डेटा प्रायव्हसी, आता हे बघा, डेटा प्रायव्हसी म्हणजे आता now people nowadays overshare about their life on social media. They want to show up how they want to look rich, but they don't want to be rich. आणि डेटा प्रायव्हसी म्हणजे आता कंपनीज, आपण प्रत्येक गोष्ट जे आपण शेअर करतो ते इट्स लाईक डेटा इज लाईक अ न्यू ऑइल इन 21st century अँड कंपनीज यूज युअर डेटा अगेन्स्ट युअर सेल्फ. आणि जर आपण आता मी खूप काही असं माझे मित्र सोशल मीडिया खूप यूज करतात बघतो. कुठल्या पण आपण कुठल्या क्षेत्राला भेट दिलो तर त्याचे स्नॅप्स किंवा फोटो काढून इमेजेस शेअर करायचे. काय गरज आहे? माझ्यामध्ये तर गरजच नाही आहे. कशाला दाखवायचं? आपण ज्या क्षेत्राला गेलो असतो त्या क्षेत्राचा एक आपण आनंद घेण्यासाठी आपण गेलो असतो, ना की दुसऱ्यांना दाखवलं की बाबा मी इथे जाऊन आलोय. मग ते एक्सपिरियन्स घेण्याशिवाय आपण फक्त मेमरीज क्रिएट करायच्या पाठीमागं पडलो असतो. मग ही एक प्रायव्हसी आहे, ती एक कन्सर्न आहे. आणि दुसरं एक कन्सर्न म्हणजे डेटा प्रायव्हसी. आता एक 2000च्या आसपासच US मध्ये एक एपिक शेल्टर म्हणून एक प्रोग्राम आलं ज्यामध्ये US गव्हर्नमेंट त्याच्या सिटिझन्सचं सगळं डेटा त्यांच्या परमिशन शिवाय यूज करत होतं. म्हणजे इट कॅन सर्वे एनीवन विदाउट देअर परमिशन. म्हणजे आता जे फोन आहे, आपल्याला असं वाटतं की आपला फोन आपल्या कंट्रोलमध्ये आहे, पण इनडायरेक्टली आपण आपल्या मोबाईलच्या कंट्रोलमध्ये असतो. द कॅमेरा कॅन सी व्हॉट वी डू 24/7 विदाउट रेस्ट. आणि असं म्हणतात की गुगल नोज बेटर हू वी आर दॅन आवर सेल्फ. आणि जर आपण जेवढं जास्त आपण सोशल मीडियावर आपल्याबद्दल शेअर करतो तेवढं आपण जास्त अशा कॅपिटलिस्ट कंपनींना आपण जास्त म्हणजे एक प्यादा म्हणून बनवू शकतो. फक्त आपण असं एका मोठ्या कंपनीला आपण जेवढा आपण आपल्या डेटा जास्त शेअर करतो आपण फक्त त्यांना एक प्रोडक्ट म्हणून यूज करतो. आता सोशल मीडिया कसं आहे, फ्री आहे यूज करायला. अँड असं म्हणतात की वेन समथिंग इज फ्री देन यू आर द प्रोडक्ट ऑफ इट. तर आणि सोशल मीडिया इट्स लाईक अ गन. आता एक बुद्धी जेव्हा कमकुवत बुद्धीच्या व्यक्तीला जर तुम्ही गन दिला तर ते कोणाला पण शूट करणार. आणि इन ऑर्डर टू मेक दिस वी हॅव टू क्रिएट अवेअरनेस अबाउट हँडलिंग सोशल मीडिया. वी हॅव टू टीच अवर यंगस्टर्स, अवर फ्युचर जनरेशन्स that how to handle social media, what to share to the public and what to keep it to ourselves. तर ह्याच्याबद्दल एक अवेअरनेस असले तर चांगलं वाटेल हे मला वाटतं. वा, खूप छान उत्तर दिलं. म्हणजे आपण जेव्हा ते मालिका किंवा सिरियल काय बघतो ना, क्राईम थ्रिलर वगैरे, तेव्हा आपण त्यात आहे ते जीवन जगत आहे असं आपल्याला वाटत असतं. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना बी घडतात. त्यामुळे सोशल मीडियाचा अतिवापर काही कामाचं नाही. म्हणजे तुम्ही जेवढ्या प्रमाणात वापरताय ना तेवढं चांगली गोष्ट आहे, पण जेवढं तुम्ही जास्त वापराल तेव्हा हानिकारक पण होतं. पण प्रत्येक गोष्टीची 2 बाजू असतात, त्याप्रमाणे तुम्ही घेईल तसं असतं. अच्छा, यानंतर पुन्हा मी मित्र तुझ्याकडे येणारच आहे. आता महत्त्वाच्या एका विषयाकडे जाऊयात. ते म्हणजे एक मित्र आहे, प्रवास करतोय आणि प्रवासामध्ये त्याचा अपघात झालेला आहे.
आणि त्या अपघातामध्ये त्याला मदत करायला कोणीच नाहीत, परंतु फेसबुकवर इंस्टावरती बरेच फॉलोअर्स आहेत, पण त्याला तिथं ओळखणारं कोणी नाही, त्याला मदत करायला कोणी नाही, त्याला पाणी द्यायला कोणी नाही. ही दुनिया आपल्याला आभासी वाटते का? अशा सिच्युएशनला तिथं येऊन मदत करणाऱ्यांची संख्या जास्त असली पाहिजे होती त्याचे फॉलोअर्स बघून, पण ते घडलं नाही. आणि जे आले ते शूट केले आणि फोटो काढून पुढे निघून गेले. असं बघायला मिळते का आपल्याला? मग ह्या आभासी दुनियेमध्ये आज तुम्ही आम्ही जगतोय, फॅन फॉलोईंग वाढवतोय, मग हे तितकं कामाचं वाटतंय का? ह्याबद्दल कोण प्रतिक्रिया देते बघत आता. मला असं वाटतंय की आजकाल कसं झालं, यूट्यूब इंस्टावरती किंवा स्नॅपवरती वगैरे फॉलोअर्स खूप, म्हणजे आपल्या अकाउंटला फॉलो खूप असतात लोक, पण ज्यावेळेला आपल्याला खरंच गरज असतात त्यावेळेला कित्येक लोक येते ते सांगता येत नाही, त्यात निम्मे पण येत नाहीत माझ्या मते. आणि जर एखादं ॲक्सिडेंट झालं किंवा कोण जखमी झालं, पडलं, तर त्या बाकी जे बघणारे लोक असतात ते हेल्प करण्यासाठी हात पुढं करत नाहीत, कॅमेरा पुढं करतील की म्हणजे ते जर मी न्यूज सगळ्यांना पाठवलं तर माझे फॉलोअर्स वाढतील, माझं इन्कम वाढेल. लोकांचं पहिलं असं की मला त्यातनं काय भेटतं हेल्पची, म्हणजे माझं असं एवढं म्हणणं की लोकांचं जे मदत करण्याचं जे पहिल्यासारखं होतं ते आता राहिलं नाही मोबाईलमुळे. अच्छा, एक काळ होता ज्यामध्ये ना मोबाईल, ना इंटरनेट, ना कुठलं कम्प्युटर, ना कुठलंही आधुनिक साधन, तरीसुद्धा ती माणसं सुखानं समाधानानं संसार करायचे, नांदायचेत आणि आपलं सर्व नातेवाईकांना जपायचेत. पण आज ते दिसतंय का? आज असं का घडतंय? कोण दिलं याचं प्रभावी उत्तर? असं का घडतंय? आज का इतकं माणूस दुरावलेला आहे? म्हणजे आज आपण इथं बसून चंद्रावरती काय करतात हे आपण आज बघू शकतोय, परंतु आपल्या शेजारी कोणी गेलं तरी आपल्याला माहिती होत नाही. आज इतका आपण भावनाशून्य झालो आहे. कशामुळं? ह्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर कोण देतं बघा. जसं की आता विचारलं प्रश्नाचं उत्तर देताना मला असं वाटतं की माणसं भावनाशून्य झालेत. सुनीता विलियम या 9 महिने स्पेसमध्ये होत्या आणि त्या परत आलेली ही माहिती ही पटकन सोशल मीडियावर व्हायरल झाली. सगळ्यांनाच आतुरता होती त्या कधी येतील याची अपडेट त्यांना पाहिजे होते. पण या सोशल मीडियामुळे लोक इतके त्यात गुंतत झालेत की जसं तुम्ही म्हटलं की बाजूचा मेला तरी त्याला कळत नाही. हे फोनचा यूज तो जितका पद्धतीने करतो त्यावर डिपेंडेड झालेला आहे. जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण प्रत्येक गोष्टीची माहिती अप टू डेट राहू शकतोय. आणि जसं जसं नात्यांचा दुरावा हे तुटत चाललंय, कारण सगळ्यांकडे फोन आलेत. घरातल्या घरात बोलायचं असलं तरी पण ते कॉल करतात की बाबा तू कुठे आहेस, आणि मग कळतं की अरे हा तो रूममध्येच आहे, आम्हाला वाटलं बाहेर गेलाय. असं नसतंय. तू आता कोणकोणत्या गोष्टीसाठी सोशल मीडिया वापरतेस? ॲक्च्युली माझ्याकडे कोणत्याच सोशल मीडियाचं ॲप नाही, फक्त एक यूट्यूबच आहे ज्याच्यामध्ये लेक्चर्स बघण्यासाठी करते. ॲक्च्युली मी माझ्या 10वीचे जे प्रिपरेशन होतं ना ते मी पूर्ण यूट्यूबवरतीच केलं होतं. त्यामुळे मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारे सर असेल किंवा पंजाबमध्ये राहणारे सर असतील, दिल्लीमध्ये राहणारे सर असतील किंवा मुंबईमध्ये राहणारे सर असतील, त्यांच्याकडून मी एज्युकेशन घेतली. माझ्या लॉचे प्रिपरेशन, CETचं प्रिपरेशनसाठी मी ऑनलाईन क्लास घेतलं होतं यूट्यूबमध्ये फ्रीमध्ये. तर मला पैसे भरावे लागले नाहीत, त्यामुळे थोडंसं शिक्षण पण कमी किमतीत किंवा फ्रीमध्येच मिळालं मला. अच्छा, म्हणजे शिकण्यासारखं खूप काही आहे. फक्त आपला 1.5 GB डेटा पाहिजे. 1.5 GB डेटा ॲक्च्युली माझ्या फोनमध्ये 1 GB नेट असतंय. 1.5 GB पण नाही संपत माझ्याकडून. म्हणजे सोशल मीडियाचा योग्य आणि पुरेपूर उपयोग केला असतो. होय, खूप. आणि ॲलिसन नावाचं जे ॲप आहे त्याच्या थ्रू तर किती साऱ्या स्किल्स फ्रीमध्ये शिकता येतात. वेबसाईट करता येते. डिओलिंगोच्या थ्रू आपण लेक्चर्स होऊ शकतो, आपली लँग्वेज सुधारू शकतो आणि खूप साऱ्या गोष्टी शिकता येतात. मी हे जे सोशल मीडिया आहे त्याचा पुरेपूर चांगला वापर केलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. तुमच्याकडे असणारा जो डाटा आहे त्याचा पुरेपूर अगदी ह्या दीदीनं तर फार म्हणजे रगडूनच त्याचा उपयोग करून घेतलेला. असा उपयोग करता आला पाहिजे. यानंतर आता मी प्राध्यापकांकडे जातोय. सगळ्यात पहिल्यांदा राजे रामराव महाविद्यालय जतचे प्राचार्य पाटील सरांकडे मी जातोय. सर, सोशल मीडियाच्या अति वापरामुळं खऱ्या आयुष्यातील नातेसंबंध दुरावलेले आहेत का? कुठलंही क्षेत्र जरी घेतलं तर त्यात चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात. मग त्यात राजकारण असू दे, शिक्षण क्षेत्र असू दे, सोशल मीडिया सुद्धा हे एक क्षेत्र आहे. तर माझा असा अनुभव आहे की सोशल मीडियाचा जर चांगला वापर केला तर फार काही आपल्या आयुष्यामध्ये आपण करू शकतो. जसं की आपण कोरोना काळात बघितलं की कोरोना काळात विद्यार्थ्यांना कोणी तारलं असेल शिक्षण क्षेत्राला तर हे सोशल मीडियानं तारलेलं होतं. तर यातल्या जे चांगल्या गोष्टी जर आपण घेतल्या, जसं आता एका विद्यार्थिनीनं सांगितलं की यूट्यूबचा मी वापर हे फक्त माझ्या अभ्यासाशी संबंधित ज्या काही त्याच्यावरती
शेअर केलं जातं त्याचा मी अतिशय चांगला वापर करते. आता त्याच्यावरती वाईट गोष्टी पण यूट्यूबच्या चॅनलवरती काही रील बनवून येत असतात. तर आपण वैयक्तिक असं ठरवायला पाहिजे की सोशल मीडियाचं नेमकं काय बघायचं. तर व्हॉट्सअपचं जर आपण उदाहरण घेतलं तर काही चांगल्या गोष्टी त्याच्यावरती शेअर होतात आणि आपल्याला माहित असते की एखादी व्यक्ती रिपीटेडली वाईट गोष्टी त्याच्यावरती शेअर करते की अशा गोष्टी आपण त्या व्यक्तीचं जर तो व्हॉट्सअप ओपनच नाही केला तर आपल्याला त्याच्यापासून दूर राहता येतं. पण आपल्याला काय माहिती असते की काही जे व्हॉट्सअपवरती शेअर करणारे लोक असे ठराविक गोष्टी शेअर करत असतात की जे आपल्या उपयोगाचे असतात, चांगले लेख शेअर करत असतात आणि आपल्याला हॅबिच्युअल होऊन जातं की अरे ह्या व्यक्तीचा एखादी शेअर झाली आपल्याला तर आपण ते लगेच ओपन करून वाचायला चालू करतो. असं माझ्या संपर्कात असणारे अनेक व्यक्ती आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे लेख चांगले समाज उपयोगी म्हणा किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये उपयोग असणारे ते शेअर करतात. त्या व्यक्तीचं शेअर झाली असं मला दिसल्या बरोबर मी वाचायला ते चालू करतो. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा उपयोग आपण करू शकतो. वाईट आहेच सोशल मीडियामध्ये, फक्त ही या क्षेत्रात नाही, शिक्षण क्षेत्रामध्ये पण असं आहे. जर आपण बघितलं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असू दे, रयत शिक्षण संस्था असू दे किंवा महाराष्ट्रभर अनेक संस्था आहेत की ह्या ना नफा ना तोटा या बेसवरती काम करतात. आर्थिक विद्यार्थ्यांना कुठलाही बोजा पडणार नाही याचा विचार करून कमीत कमी फीमध्ये शिक्षण देतात. आणि आपल्याला माहीत नाही, मी आता नावं घेत नाही की काही शिक्षण सम्राट आहेत की हेच कोर्स रन करण्यासाठी याच्या 10 पट त्यांच्याकडे फी आहे. म्हणजे आम्ही MSc समजा इथं कोर्स असेल, आम्ही ज्या फीमध्ये त्यांना शिक्षण देतो तेच शिक्षण त्याच्या 3 पट फीमध्ये देणार आहेत. म्हणजे चांगली आहेत या क्षेत्रात. राजकारण घ्या, तुम्ही जर उदाहरण केलं तर या संस्थेचे माजी अध्यक्ष होते स्वर्गीय R.R. आबा पाटील, एक त्यांना चांगलं सभ्य राजकारणी म्हणून समजलं जातं. अशी चांगले लोक आहेत. आणि आता आपण सोशल मीडियावरती बघतोय काही राजकारण्यांची बातम्या आपल्याला येतात. म्हणजे क्षेत्र कुठलंही असलं तर चांगलं वाईट आहे, आपण स्वतः डिसाईड करायचं की चांगल्या गोष्टी त्यातल्या कुठल्या घ्यायच्या. तर सोशल मिडियाचा आजकाल आपल्याला अत्यावश्यक आहे. माझं तर आता असं मत आहे की इंटरनेट असेल किंवा सोशल मीडियाचे जे जे ॲप्स आहेत याच्याशिवाय आत्ताचं व्यक्ती ला नाही जर वापरलं तर तो अडचणीत येऊ शकतो. कारण हे टेक्नॉलॉजीचं युग आहे. टेक्नॉलॉजीचे दुष्परिणाम आहेत म्हणून त्याला आपण टाळू शकत नाही. तर त्याचा आपल्या जीवनासाठी चांगल्यात चांगला जो उपयोग करून घेता येईल जर घेतला तर निश्चितच या क्षेत्राने आपल्याला माहिती आहे की रील बनवणारी मुलं आता ती चांगली वाईट रील पण वेगवेगळ्या प्रकारची असतात. त्यातनं अनेक विद्यार्थी असू दे किंवा व्यक्ती असू दे त्यांनी भरपूर कमाई केलेली आहे. बरोबर, त्यांना जगण्याचं त्यांनी ते साधन केले. जसं की आता आपलं पण चॅनेल आहे. म्हणजे मला आठवते की मी आता माझं ओरिजिन मी नेटिव्ह माझं तासगाव आहे. तुम्ही एका द्राक्ष बागात माझा तो क्लासमेट आहे BScचा की त्याला अगदी तुम्ही जगभर लॉन्च केलं. त्याच्या द्राक्ष बागेत जाऊन त्याची त्या द्राक्ष बागेची माहिती घेतली. तर हा एक तुमच्यासारख्या यूट्यूब चॅनेलवाल्यांनी केलेला प्रयत्न त्या शेतकऱ्याला महाराष्ट्र आणि देशाच्या पातळीवरून नेऊन ठेवला. असे किंवा ह्या जत परिसरातले तुमचे मी चॅनेल बघतोय की देशी म्हणजे ग्रामीण भागातल्या ज्या स्त्रिया आहेत की या भागामध्ये ज्वारी आणि भाकरी ज्या बनवल्या जातात स्त्रिया, तर त्याची प्रिपरेशन मेथड कशी आहे. म्हणजे अगदी सुरुवातीपासून तुम्ही त्या महिलांची मुलाखत घेताय. मी सांगायचं म्हटलं तर तुमची लिंक शेअर झाली की आम्ही पहिलं बघतोय की अरे ह्यात काहीतरी नवीन आपल्याला मिळणार. तर हा अतिशय चांगला प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमाने होतोय. मी सगळ्या विद्यार्थ्यांना आव्हान करतोय सोशल मीडियाचा पुरेपूर उपयोग तुम्ही करा. फक्त एकच आहे, चांगल्या गोष्टीसाठी करा. निश्चितच सर, धन्यवाद सर. एकदम कमी शब्दामध्ये खूप छान सरांनी उत्तर दिलेलं आहे. आता मी करेनावर सरांकडे जातोय. आजकाल तुम्ही सगळे सोशल मीडियाच्या काळात आपला जन्म झालेला आहे. इंटरनेट काय, मोबाईल काय प्रत्येकाला माहिती आहे. पण सरांच्या काळात कदाचित ह्या सगळे बसणाऱ्या प्राध्यापकांच्या काही काळामध्ये मोबाईल नव्हता, काय नव्हतं. मग त्यावेळेचा काळ कसा होता, कम्युनिकेशन सर कसं व्हायचं त्यावेळी? सर्वात आधी तुमचं या महाविद्यालयामध्ये स्वागत. यापूर्वी ज्या वेळेला आम्ही महाविद्यालयामध्ये होतो त्या महाविद्यालयामध्ये एकच चिठ्ठी लिहून देण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. कसलाही कम्युनिकेशन होत नव्हता. आणि त्यानंतर परत मग पोस्टाचा वापर आपण करायचो. पत्र लिहून दिल्याशिवाय घरी म्हणा किंवा एखाद्या मित्राला म्हणाला कुठला एखादा शुभ संदेश पाठवायचा असेल तरीसुद्धा आपल्याला ते शक्य नव्हतं. परंतु आजच्या या सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळं इतकं जग फास्ट झालेलं आहे आणि ते चांगलं आहे. टेक्नॉलॉजीचं युग आहे. अगदी एकच माझा परवाचा
अनुभव सांगतो मी. परवा मला बेंगलोरला जाण्याचा योग आला आणि तिथं जाऊन मेट्रो स्टेशनवर उभा राहिल्यानंतर एखाद्या लोकेशन शेअर केलं आणि एखादी टॅक्सी तिथं आली, त्या ड्रायव्हर बरोबर मी बोललो सुद्धा नाही आणि टॅक्सी बरोबर मला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी तो जाऊन तिथं मला सोडला, त्याला मी ऑनलाईन पेमेंट केलं. तर इतकं फास्ट जग या ठिकाणी आलेलं आहे. तर सोशल मीडिया खूप चांगला आहे आणि कालानुरूप आपल्याला बदल झाला पाहिजे. आपल्याला निश्चितच खूप चांगली आहे आणि त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे असं माझं मत आहे. अच्छा, थँक्यू सर. यानंतर मी पुढे येतोय. बरेच प्राध्यापक आपल्यासोबत आहेत. मॅडम, काय सांगाल आजच्या पिढीनं सोशल मीडियाकडं जसं काही व्यवसाय आहेत किंवा इन्फ्लुएन्सर म्हणून समोर येत आहेत, अशा म्हणजे या सोशल मीडियाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेण्यासारख्या आहेत का? संधी मिळू शकतात का यावरती? हो सर, सोशल मीडियाच्या ह्याच्यातून मिळू शकतात की त्याचा वापर आणि अतिवापर ह्या दोन गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता हॉटस्टार बघताय, तुम्ही IPL बघताय, त्याच्यामध्ये येणाऱ्या ॲड्स सर, हे जे काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे ह्याचं तुम्हाला पेमेंट भेटतंय. जर मुलांना माहीत झालं की ह्या ॲड आपण ॲड करू शकतो, तुम्ही एखादी Amazonची ऑर्डर्स करताय पण ती तुमच्या अकाउंटद्वारे जर तुम्ही केलं तर त्याचं 20% सर तुम्हाला मिळते. आजकाल आपण बघतोय ना ऑनलाईन शॉपिंग, मुलींना आहे की एक ॲपला आपण जॉईन होतो आणि माझा प्रोडक्ट आहे सर, काही हँडक्राफ्ट आपले प्रोडक्ट्स असतात आणि आपण जर अशा Amazon, फ्लिपकार्टला जर आपण जॉईन झालो तर त्याचं पेमेंट आपल्याला ॲज अ डीलरशिप आपण मधला हे करून आपल्याला ते मिळू शकतं असं मला वाटतं सर. आणि सोशल मीडियाचा वापर हा खरोखर जर केला विचारपूर्वक तर तो चांगला आहे. डेटा सिक्युरिटीचं जर तुम्ही म्हटलं सर, आजकाल आम्ही जीमेल यूज करतो. आता इतके सगळे प्राध्यापक आम्ही बसलेलो आहे की हर एक गोष्टीचा आम्हाला मेल हा भेटतोच, पण आता आपण म्हणतो की डेटा फुल झालाय, आपल्याला 99% डेटा स्टोरेज आहे. तर त्यांनी त्याची एक ट्रिक केलेली आहे. म्हणजे सोशल मीडिया आपल्यासाठी एक डेव्हलपमेंटल स्टेज सुद्धा आपल्याला देतोय की गुगल टिकर नावाचं एक आहे की जर मी ते ऍड केलं आणि सगळ्या सेटिंग्सला मी ॲप्स परमिशन दिली विथ द प्रायव्हेसी सेटिंग, तर मला ते जे 999 रुपीज पे करावे लागतात ते मला करावे लागत नाहीत. फक्त मला काय करावं लागतं की ते सॉफ्टवेअर मला इन्स्टॉल करायचं आहे. तसं मला 99% माझा डेटा हा स्टोरेज होतो. आता सर आम्ही जे सगळे आहे ते आम्ही डॉक्टरेट लोक आहे. आमच्याकडे रिसर्च गेट, आम्ही गुगल स्कॉलरला आम्ही अकाउंट आहे. आमचे रिसर्च पेपर जवळजवळ 30 अबाव आमचे रिसर्च पेपर आहेत. सर आज माझा रिसर्च पेपर आता 2 मिनिटापूर्वीच मला एक मेल आलेला आहे की मलेशियातल्या एका व्यक्तीने माझा रिसर्च पेपर आता रीड केलेला आहे. मला कसं माहित झालं की माझा रिसर्च हा मलेशियापर्यंत पोहोचतोय. मग आपण जर चांगला वापर केला तर मला असं वाटतंय की आज मुलांना रिसर्च या फील्डमध्ये जायचं असेल तर सोशल मीडिया हा खूप चांगला. क्या बात आहे मॅडम. यानंतर आता मी सरांकडे येतोय. सर, तुम्ही विद्यार्थ्यांच्या फार जवळ असता, खरंच सोशल मीडियाचा योग्य उपयोग होतोय का मुलांना आजच्या पिढीला? वास्तविक आता आपण आपलं कार्यक्रम घेतोय हे ग्रंथालयाच्या समोरच घेतोय. बरोबर आहे. आणि ग्रंथालयाला म्हणजे ग्रंथालयाच्या पुढे म्हणजे ग्रंथालयाला पाठीला मागवून आपण कार्यक्रम पुढे घेतोय. याचा अर्थ ग्रंथालय हे आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट होती, जी यापासून सोशल मीडियामुळं ग्रंथालयातून विद्यार्थी सगळे बाहेर पडलेले आहेत. पण माझा वास्तव वैयक्तिक विचार घेतला तर मी या सोशल मीडियाचा वापर मी ग्रंथालय म्हणून करतोय. किमान दररोज मी 1.5 तास ते 2 तास एक लिसनिंग ॲबिलिटी मधून एक ॲप आहे. त्यामध्ये जगातल्या नोबेल प्राइज विनर जे असते ऑथर्स असतील किंवा आणखी वेगवेगळ्या प्राइज मिळाले ऑथर्स असतील, त्या ऑथरचं समराईज केलेलं असतं विदिन 20 मिनिट्स, विदिन 25 मिनिट्स. ते वाचायचं नसेल तर तुम्ही ऐकायचं नसेल तर वाचा. जो मला जे योग्य वाटते, सोपं वाटते त्या पद्धतीने तुम्ही करा. तर सोशल मीडियाचा वापर यासाठी माझ्या वैयक्तिक दृष्टीने करतोय तर माझ्याकडे फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुक आहे. इन्स्टा नाही, कोणतं बाकीचं कुठलंच एलिमेंट मी वापरत नाही. मला पुस्तक वाचायचं झालं बाजूला ठेवतोय आणि मी ऐकतोय परत. कारण लिसनिंग तुमच्याकडे व्यवस्थित नसेल तर तुम्ही व्यवस्थित बोलणार नाही आणि व्यवस्थित तुम्ही वाचत नसाल तर व्यवस्थित भाषण करू शकणार नाही. हे लिंकेज आहे. तर त्यातली पहिली गोष्ट आहे तुम्ही वाचनापासून दूर चाललेली ही पिढी आहे. वाचनापासून दूर चाललेल्या पिढीला जवळच आणायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा ग्रंथालयाकडे चला. महात्मा गांधींनी म्हणलं होतं खेड्याकडे चला. आता वेळ आलेली आपल्याला सर्वांनी ग्रंथालयाकडे चला. ग्रंथालयामध्ये फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत आपल्याकडं. ऑनलाईन मॅगझिन्स आहेत आपल्याकडं, ऑनलाईन जर्नल्स आहेत सगळे. तर आपल्याकडं ऑफलाईन जर्नल 5, 7, 10, 15 जे असतील त्याला प्लस करून आपल्याकडं हजारो असे ऑनलाईन जर्नल्स आहेत, मॅगझिन्स आहेत. त्या मॅगझिन्सचा वापर सोशल मीडियाच्या अँगलनी आपण विद्यार्थ्यांच्या विकासासाठी भल्यासाठी सदैव करू शकू. आणि याची एक खंत मला या वाटते की लायब्ररीतून विद्यार्थी बाहेर पडता कामा नये, परत एकदा विद्यार्थी लायब्ररीकडे गेला पाहिजे. बरोबर. धन्यवाद सर. खूप छान सरांनी मेसेज दिलेला आहे. चंचलता वाढलेला आहे असं वाटतं का सोशल मीडिया किंवा मोबाईल हातामध्ये असल्यामुळे? हो, झालो आहे चंचल.
कारण सोशल मीडियानं वेळ तर लावलेला आहे. हां, शांत बसू देत नाही. प्रत्येक सेकंदाला कोणाचा मेसेज येते का, कोण मेसेज करते का, हे प्रत्येक वेळे झालेलं असतं. त्यामुळे सोशल मीडियाचा मनावर त्याचा अतिप्रमाणात त्याचा परिणाम झालेला आहे. खेळामध्ये आपण सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ येतात, त्यामुळे आपल्याला ट्रिक्स तर भेटतात, पण आपल्याला सोशल मीडियामुळे ट्रिक्स भेटतात, पण आपण त्याचं प्रॅक्टिकल केल्याशिवाय म्हणजे आपण त्याची प्रॅक्टिस केल्याशिवाय त्या ट्रिकचा आपल्याला काही उपयोग पडत नाही. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ असा की आपण सोशल मीडियाचा वापर करू शकतो, पण तेवढाच महत्त्व आपलं आहे तेवढंच करू शकतो. आणि इतर टायमिंगला आपण आपल्या प्रॅक्टिसवर भर दिला तरच आपण परफेक्ट त्या खेळामध्ये होऊ शकतो. तुझा कोणता आवडता गेम आहे? कोणता गेम? योगा, 20 किलोमीटर वॉक रेस आणि सायकलिंग. काय होते, जोरदार टाळ्या होऊ देत. सोशल मीडियाचा असाही आपल्याला उपयोग करून घेता येतो. सोशल मीडियामुळे ओठांवरचे शब्द बोटावरती आले, मेंदू हा भोंदू झालेला दिसून येतोय, माणसांचे डोके विचाराचे खोके होऊन गुगलवरती सर्च मारताय. म्हणजेच अनुभद्राश प्रतिभवंती विश्वभद्राचे अपरी सद्वविद्व. याचा अर्थ असा होतो की जगातील चारही दिशांचे ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचते, परंतु आजची तरुणाई ते ज्ञान घेण्यास खरंच तत्पर आहे का हो? याच सोशल मीडियाबद्दल काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण RR कॉलेज जतमधून पाहिल्याच आहेत. तर तुम्हाला काय वाटते ते नक्कीच आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.